नमस्कार मित्रांनो. नमस्कार. मी अतुल आणि आपला मित्र उपेंद्र. पुन्हा एकदा मित्ररंगमध्ये आपले स्वागत. काल आपण आपल्या शाळेतले वयोवृद्ध ज्ञानवृद्ध सर नम जोशी यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यांच्या गप्पा एवढ्या अफलातून रंगल्या की आम्हाला आज परत दुसरा भाग आपल्याला करणं भागच आहे, कारण कालचा वेळ अगदी अपुराच पडला. तर आज आपण सरांबरोबर पुन्हा गप्पा सुरू करणार आहोत. सर, नमस्कार. 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 स्वागत आहे सर. नमस्कार. तुम्हाला अनेक थोर लोकांचा सहवास लाभला आणि हो. अनेक वेगवेगळ्या लोकांचा सहवास लाभला. तर हो. त्याच्यापैकी हो. एक तामणकर नावाचा एक अतिशय जवळचा आणि जिवलग असा तुमचा मित्र होता. हो. 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 तर तो किस्सा काय आहे आणि त्याच्याबरोबरच आंबे नागनाथ मंदिरात कशाची हो. किंमत त्याच्यापेक्षा जास्त कशी असते हे सांगणारा एक हो. विद्यार्थी तुम्हाला भेटला. तर या हो. या किस्स्याबद्दल काय सांगाल? हा जो विनायक ताभनकर होता, हा माझा सोलापूरच्या हरिभाई देवकर हायस्कूल शाळेत मी होतो तिथला मित्र. त्यावेळी मी माझ्या मावशीकडे राहत असे आणि नाही म्हणलं तरी थोडं त्रासामध्ये होते. मला बरंच घरकाम करावं लागायचं, खूप वेळ जायचा आणि शिवाय आपण आपल्या आई वडिलांना सोडून जरी मावशी असली तरी दुसऱ्याकडे वर्षानुवर्षे राहून शिकतोय, याची एक भावना माझ्या मनामध्ये गरिबीची फार तिथं तीव्र होती. अशा माझ्या वासवाड्या काळात तिथं मला भावनिक आधार देणारा हा विनायक ताबनकर होता. तो बर आमच्या वर्गात होता बर आणि नेहमीच तो मला माझ्या उदासवाड्या अवस्थेत माझ्या पाठीवर थाप टाकून मला प्रमोशन द्यायचा आणि त्यामुळे तो माझा तिथं छान मित्र बनला. पुढे काय झालं, पुढे मी शहरामध्ये आलो. तो पीडब्ल्यूडी मध्ये क्लार्कच होता. त्याला लग्न झालं होतं पण मुलबाळ काही झालं नाही. बरेच वर्ष आमची भेटही नाही झाली. पण मध्ये एकदा मी पुण्यामध्ये असताना तो कुठल्या तरी एका कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये 2 महिने राहायला इथे येणार होता. तेव्हा त्याचं मला पत्र आलं की मी तुझ्याकडे राहायला येऊ का. म्हणलं अवश्य ये. आणि मी त्यावेळी माझ्याकडे जागा मोठी होती पण मी ब्रह्मचारी होतो, ब्रह्मचारी अवस्थेत. आणि काय व्हायचं आमच्याकडे की त्यावेळी खूप सकाळी वृत्तपत्र टाकण्यापासून मग कॉलेज, आणखीन संध्याकाळी निरनिराळ्या मिटिंगा, याच्यात माझा वेळ जायचा. आणि घराची स्वच्छता वगैरे एवढं काही नसेच. आमची एक खोलीमुळे आम्ही कचऱ्याची खोली म्हणूनच टाकून दिली होती तिथे. आणि असं मी करत असे. ताभनकर माझ्याकडे राहायला आल्यानंतर मला असं वाटलं की याला या कचऱ्याच्या खोलीत कसं काय आणायचं. आणि मुळामध्ये माझ्याकडे अनेक मित्र येऊन राहत असत. त्यांचाही कंटाळा मला आला होता. याचं कारण असं की खूपच लोक माझ्याकडे तेवढे येऊन राहायचे, आहे एकटा आहे म्हटल्यानंतर. तर ताभनकरला जरा मी बिचकूनच पण म्हटलं, लहानपणचे त्याचे जे आपल्यावर उपकार आहेत ते स्मरून त्याला आपण हो म्हणावं. तो आला आणि मित्र हो, त्याने माझं घरच नव्हे तर माझं मन पालटवून टाकलं. अरे त्याने पहिली समजलं घराची स्वच्छता केली. हम्म. आणि सकाळी मी काही स्वतः चहा करत नसे. मी वृत्तपत्र टाकायला जाताना त्या नर्मदेश्वर मध्ये चहा घेत असे. तेव्हा तो म्हणला, नाही, माझं उपनाव आहे आमच्या मित्रातलं हरी. तर मला तो म्हणला, हरी, असं चहा बी आपण करायचं बरं का. म्हणून त्याने जे इलेक्ट्रिकची शेगडी आणली. तो रोज सकाळी जाऊन शेतकऱ्यांच्या तिथनं दूध आणायचा, पहाटे चहा टाकायचा आणि बायको नवऱ्याला उठवेल त्याप्रमाणे हळू आवाजात तो बोला, हरी, उठ, चहा झालाय रे. म्हणून तो मला चहा द्यायचा. आणि घराची प्रचंड स्वच्छता त्यांनी करून टाकली. आणि अशी 2 महिने त्यानं माझी सेवा केली, माझं घर पालटलं. आणि जाताना त्याच्या या स्वच्छतेच्या कार्यक्रमामुळे माझं जे त्याच्याविषयीचं थोडं अंधारलेलं मन होतं की आता याला राहू द्यायला यावं का नाही, ते पालटलं. आणि मी त्याला म्हटलं, विनायक, तुझ्यासारखा मित्र मला मिळाला, माझं भाग्य आहे. तू साऱ्या घराचीच नव्हे तर मनाची स्वच्छता करणारा मित्र आहेस. असा म्हणून तो माझा मित्र होता. असे अनेक किस्से त्याचे आहेत. पण आता मी वळतो त्या तुमच्या दुसऱ्या किस्स्याकडे. हो हो. आमचं हे जे महर्षी शांडिल्य प्रतिष्ठान आहे, हम्म. याच्या निमित्तानं आम्ही कुलदैवताच्या स्मृती अर्पण करायला आमच्या निरनिराळ्या ठिकाणांवर गेलो होतो. त्यात आम्ही एकदा औंढ्या नागनाथला गेलो होतो. तर आम्ही गेल्यावर तर त्या औंढ्या नागनाथाला मोठी मोठी शिल्प आहेत. आमच्यातले काही इतिहासकार थोडे होते, मलाही थोडं याचं इतिहासाचं ज्ञान आहे. तर तिथे एक 10-12 वर्षाचा मुलगा तो आमच्या मागे लागला की मी तुम्हाला मार्गदर्शक म्हणून इथं काम करतो, गाईड म्हणून काम करतो. आणि सांगायला लागला. आणि त्यांनी तिथल्या मूर्तीचं जे वर्णन केलं ना, आम्हाला नको असताना पण ऐकत होतो. पण एकदम ऐकताना माझंच मन पालटलं की अरे, आम्हाला जी माहिती नाही ती त्या 12 वर्षाच्या पोराला आहे. आणि मग आमचं मन पालटलं. आणि मी म्हटलं, चल रे बाबा, आता सांग सगळी माहिती.
त्यांनी सगळी माहिती आम्हाला सांगितली, गाईड म्हणून मार्गदर्शन केलं. आणि मला असं वाटलं, याला किती पैसे इथे मिळत असतील आणि काय याला याला शाळेत जायचं वय आहे याचं, तर हा काही शिकतो का नाही, का काय काम करतो, हा का करतो असं. म्हणून मी आमच्या या सगळ्या आमचे जे बाकीचे विश्वस्त होते त्याला म्हटलं की हा मुलगा, याचा अभ्यास किती चांगला आहे, हा कदाचित पुढचा दत्तोबाहून पोद्दार होईल. पण हा इथं अशा क्षेत्राच्या ठिकाणी गाईड म्हणून काम करतोय 8-12 रुपये, त्याला आपण पुण्याला नेऊया आणि त्याला शिकवूया, आपल्या प्रतिष्ठानचं हे कार्य चांगलं होईल. तर आमचे सर्व बाकीचे विश्वस्त म्हणले चांगली गोष्ट आहे, विचारा त्याला. तर म्हणून मी त्याला विचारलं, म्हटलं अरे आमच्याबरोबर पुण्याला येशील का, तुला आम्ही शिकवतो. तर एकदम बिन फुलाचं झाड डवरावं तसं त्याचं शरीर डवरलं आणि तो आनंदाने म्हणाला, हो सर येतो तुमच्या बरोबर. आणि पुन्हा एकदम फुलं गळून पडावीत तशी पानं गळून पडलेले वृक्ष जसा असतो तसं खाली मान घालून म्हणला, नाही सर. म्हणलं का रे बाळा. म्हणलं अहो, म्हणला तुमच्याबरोबर येत आलो तर इथं कोण पाहिजे. म्हणलं का, काय झालं काय. तो म्हणला माझे वडील आंधळे आहेत, एक बहीण घरी आलेली आहे आणि आणखीन एक भाऊ मला आहे, या सगळ्यांचं मलाच करावं लागतं म्हणलं, त्याला कुणाला कमाई नाही. मग मी त्याला विचारलं की अरे इतक्या सगळ्यांचं तू करतोस, म्हणजे त्याचं खाणं पिणं जेवण खाणं आणि उत्पन्न तुमचं हेच, तर तुला याच्यातनं तरी काय मिळतं. तर त्याचं उत्तर काय होतं, साहेब शून्यापेक्षा कोणती रक्कम जास्त असते. माय गॉड. पाहून आम्ही खलासच झालो. पण आम्ही काही त्याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेणार नव्हतो, त्यामुळं आम्ही तसेच परतलो. त्याच्या हातावर आम्ही 150 रुपये ठेवले तेवढ्यापुरते, पण ते तेवढंच होतं. पण मी त्यानंतर एक त्याच्यावर गोष्टच लिहिली की आम्ही त्याला न नेऊन आमच्याबरोबर उद्याच्या दत्तोबाबन पोद्दाराची आम्ही भ्रूण हत्या केलेली आहे, अशा भ्रूण हत्या नावाची गोष्टच मी नंतर लिहिली. ती गोष्ट फार गाजली. पण त्या गरीब मुलाचं ते उत्तर की शून्यापेक्षा कोणतीही रक्कम जास्त असते, हे आजही माझ्या मनात रुंजी घालतं आणि समाजाची परिस्थिती काय आहे हे लक्षात येऊन अत्यंत विदीर्ण व्हायला होतं. खरंय सर. म्हणजे आपण कुणाकडून काय काय घ्यावं, तर ह्या अशा मुलाकडून सुद्धा हे आपल्याला जगाचं तत्वज्ञान ऐकायला मिळालं की अगदी शून्य अगदी अगदी ही प्रश्नच गोष्ट नाही. मोठी असते. आज आपण आपले पैसे काय, गाड्या काय, घरं काय, ह्याचा आपण आपल्याला फार हो, अभिमान वाटतो. पण ह्या मुलांनी आपल्याला केवढं मोठं तत्वज्ञान शिकवलंय सर. तेवढंच शिकवलं जातं. खरंय खरंय. आता मी जरा पुढच्या प्रश्नाकडे येतो की सर, आपल्या हो आयुष्यामध्ये प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये एक अतिशय धीरोदात्त आणि कणखर असं व्यक्तिमत्व होतं, ते आपल्या हा मातोश्रीचं होतं. आणि हो त्याचबरोबर डॉक्टर पु ग सहस्रबुद्धे, ज्यांना तुम्ही हो आपले गुरुवर्य किंवा तुमचे विधाते म्हणता, तर हो. अशा ह्या तुमच्या घडवणाऱ्या दोन व्यक्तींबद्दल तुम्ही काय सांगाल? माझी आई म्हणजे तर माझं सर्वस्वच होतं. म्हणजे आजही तिच्याबद्दल बोलताना माझ्या डोळ्यात पाणी येतं. खरंय. थोडं थांबतो बरं का. हो हो हो. हो अगदी. मराठी दुसरी इयत्ता शिकलेली बाई आणि अर्ध आयुष्य खेड्यात गेलेलं, गारवड्यासारख्या गावात. नवरा नाटक कंपनीतनं परत आलेला, 5 पोरं झालेली, 48 साली घर जळलेलं. पण किती ती धीरोदात्त असावी. आमच्या खेड्यामध्ये अनेक संकटांशी सामना तिला करावा लागला, दारिद्र्यामध्ये सुद्धा. पण इतकी धीराची आणि धाडसी होती, तुम्हाला सांगतो. पूर्वीच्या जुन्या घरांना मोठे मोठे दरवाजे, लाकडी दरवाजे असत, मोठे देवडीला, आणि त्याला एक असा अडसर असे, लाकडी अडसर. तर एकदा त्या लाकडी अडसरावर एक लांब नाग असा त्या अडसरावर पडलेला होता. आणि आमचा तो गडू नावाचा एक सेवक होता, तो उघडायला गेला, त्याच्या हाताला गार लागलं म्हणून तो ओरडला, अहो बाई साप. त्याबरोबर आई आली आणि गड्या थांब म्हणली. मेल्या भीतोस काय म्हणली, असा पुरुषासारखा पुरुष असून. त्याने तो अडसर आईनं हळूच ओढला, पाठीमाग नागाची शेपटी धरली आणि तिला काय माहित होतं त्यातलं शास्त्र काय कुणा ठाऊक, गरा 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 फिरवून त्या नागाला आपटला. अशी ती धाडसी बाई होती. मला शिकायला पाठवताना आमच्या कोयना नदीमध्ये त्यावेळी पूल नव्हता आणि अशीच एक खडकाळ अशा ह्याच्यातनं बैलगाडीतनं जावं लागेल. एकदा पाणी त्याच्यात होतं, निम्म्या साठीमध्ये पाणी शिरणं होतं, मला शिकायला ते पाठवत होती. म्हणजे दरवर्षी मी सुट्टीला यायचो ना. तर आमचा गणू नावाचा गाडीवार होता, 2 बैल झोपलेले. ते अशी गाडी नदीतनं चालली होती आणि खडकाला आपटून त्या बैलांना पुढं कधी ते ओढता आले नाही आणि बैलांच्या सापट्या तुटल्या आणि ते बैल पुढे निघून गेले. अरे बाबा. आणि एवढ्यात पाण्याचा लोंढा आला.
म्हणजे आता गाडीत पाणी शिरणार आणि आम्ही तिथं बुडणार तरी नाहीतर काहीतरी होणार. आईनं काय करावं? आईनं ते आमच्या गड्याला म्हटलं, गड्या तिकडल्या बाजूला तू घे मानेवर झू, इकडल्या बाजूला मी घेते. आणि खरोखर आई आणि आमचा तो गणू या दोघांनी मिळून मानेवर झू घेऊन ती गाडी पुढे ओढली आणि आम्हाला वाचवलं. एवढी धाडसी बाई. पुढे तर काय ते विचारू नका. ती साधी दाई कोर्स शिकलेली बाई, पण सुदैवानं आम्हाला केसरी वाड्यामध्ये त्यावेळी सुतिका सेवा मंदिर या नावाचं एक इस्पितळ होतं. तिथे राहायला जागा मिळाली आणि आम्ही सगळे एकत्र 10 वर्षांनी 3 भाऊ, मी आणि वडील 6 वर्षांनी पहिल्यांदा एकत्र आलो. ज्या दिवशी आम्ही एकत्र पहिल्यांदा आलो 6 वर्षांनी, त्या दिवशी आम्हाला परमानंद झाला. म्हणजे एखाद्या माणसाला हवेली विकत घेतल्यानंतरचा जो अनुभव असेल तो आम्हाला आला. अर्धी वाकळ खाली आणि अर्धी वाकळ पांघरून असे आम्ही झोपत होतो. पण आईच्या हातचा वरण भात खाल्ला आणि त्या दिवशी 6 वर्षानंतर अतिशय समाधान लाभलं. पुढे तर माझ्या आईचा पराक्रम काही विचारूच नका. ती मनानं समाजसेविकाही होती, स्वतः ती परिचारिका होती, पण आपल्यासारख्या परिस्थितीतून गेलेल्या अनेक बायकांना त्यांनी जवळ केलं आणि त्यांनाही त्यांनी प्रचंड उभारी दिली. एकच प्रसंग त्याच्यात तुम्हाला सांगतो, म्हणजे आश्चर्य वाटेल. त्यावेळी आमच्या दवाखान्यामध्ये त्या साधारणपणे निम्न मध्यम वर्गातल्या बायका बाळणपणासाठी येत असत आणि बहुतेकांना मुली झाल्या की मुलगी झाल्याचं दुःख त्या बाईच्या चेहऱ्यावर असे. आई त्या प्रत्येकीला उभारी देत असे. आणखीन एक मध्ये तुम्हाला सांगतो, प्रख्यात लेखक रामचंद्र चिंतामण ढेरे यांची मुलगी जी आता साहित्य संमेलनाची अध्यक्ष अरुणा ढेरे झालेली आहे, तिचं वेळचं बाळणपण माझ्या आईनं केलेलं आहे. तिन्ही भावंड आमच्या हॉस्पिटलमध्ये झालेली आहेत आणि त्यावेळी रामभाऊ आमच्याच खोलीत बसले होते तिच्या बाळणपणाच्या वेळेला. आणि ती मुलगी झाल्याबरोबर एक नर्स अशी म्हणाली की पहिली बेटी धनाची पेटी. त्यावेळी आई म्हणली, रामभाऊ मला धनाची पेटी आहे का नाही माहित नाही, पण तुमची पहिली बेटी मानाची पेटी होईल. आणि ते आईची भविष्यवाणी खरी झाली आणि अरुणा साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली. अशा आमच्या आईच्या आठवणी आहेत. तर त्यातली एक आठवण तुम्हाला एका सामान्य बाईची सांगतो. एका बाईला 5 मुली झाल्या आणि 6वी मुलगी आमच्या दवाखान्यातच त्यावेळी झाली. त्यावेळी ती बाई हमसाहमशी रडायला लागली. आईचा आमच्या बाकीच्या कार्यामुळे त्या नारायण पेठेमध्ये खूप दबदबा होता. म्हणजे गायकवाड तालमीचे पैलवान सुद्धा तिला मानायचे. कारण खणखणीत बाई होती, आवाज खणखणीत, बोलणं खणखणीत आणि कोणाशी बोलायला कमी करायची नाही ती. तर ती बाई रडायला लागली होती. म्हणजे काय रडतेस म्हणली. ती म्हणली, अहो मला 6वी मुलगी झाली, आता घरी गेल्यावर माझं काही खरं नाही. म्हणलं का? म्हणे सासू आणि नवरा माझं काय करतील, मला काही झालं. बरं म्हणली, थांब. त्या बाईला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळायचा होता. आई आदल्या दिवशी त्यांच्या घरी गेली. तिची सासू आणि नवरा होते. त्या दोघांनाही तिने सांगितलं. ती म्हणली, माझी मुलगी आज आमच्या दवाखान्यात बाळंत झालेली आहे, उद्या ती तुमच्या घरी येणार आहे. तिला जर त्रास झाला तर या माईशी तुमची गाठ आहे, खबरदार म्हणली. आणि नवऱ्याला सांगितलं की तू जरी गायकवाड तालमीचा पैलवान असलास तरी त्या पैलवानाला सुद्धा सांगणारी ही तर माई आहे, लक्षात ठेव आणि बायकोला नीट वागव. आमच्या आईचा तो दम भरल्यावर दुसऱ्या दिवशी तिच्या घरात उत्तम स्वागत झालं. त्या आईलाही माहित नव्हतं. पुढे ती महिन्यानंतर ज्यावेळी पुन्हा दाखवायला येतात दवाखान्यामध्ये, त्यावेळी ती बाई आली आणि पुन्हा रडत होती. तर आईला वाटलं की तिला पुन्हा त्रास झाला वाटतं. तर ती म्हणली, का ग रडतेस पुन्हा, आता काय झालं, तुला त्रास झाला का? ती म्हणली, नाही बाई, मी आता आनंदाने रडते. असा माझ्या आईचा दबदबा होता. त्या स्वतःची प्रतिष्ठा समाजाचं दुःख कमी करण्यासाठी वापरावी, हे जे तत्व आहे हे माझ्या आईनं अंमलात आणलं होतं. आमच्याही बाबतीत ते आलं आणि फार तिने आमच्या बाबतीत हे केलं. आता दुसरे माझे गुरु डॉक्टर पु ग सहस्रबुद्धे यांच्याबद्दल तर काय सांगावं. त्यांनी साहित्यातले धडे तर आम्हाला दिलेच, पण ते खाजगी आयुष्यात सुद्धा माझे गुरु होते. त्यांची एक आठवण मुद्दाम सांगतो तुम्हाला. मी त्यावेळी कविता, माझ्या अवतीभोवती कवी बरेच होते. रवींद्र भट होते, विभा देशपांडे होते, ज्योत्स्नाबाई देवधर होत्या, असे आणि शंकर वैद्य वगैरे सगळे आमच्या आधीचे होते, पण आमच्या अवतीभोवती वावरत असत. तर मलाही वाटलं एकदा कविता करावी, म्हणून तरुण होय मी कविता केली. काय कविता होती? तुझ्या माझ्या रेषा समांतर छेद कधी गेलाच नाही, तुझी माझी लय वेगळी सम कधी साधलीच नाही, तरी सुद्धा तुझे अश्रू माझ्या पापण्यांना कसे ग पालवतात आणि माझे शब्द तुझ्या ओठी कसे ग फुलतात. कविता केली. आमचे दुसरे गुरु वदी कुलकर्णी यांना ती आवडली आणि त्यांनी आमच्या परशुरामीयमध्ये ती छापली.
ती छापल्यानंतर आल्यावर आमचे आर्ष गुरु हे डॉक्टर पु ग सहस्रबुद्धे यांचा मला निरोप आला की घरी येऊन भेट. मी गेलो. ते दरवेळी मला बैस म्हणायचे. त्या दिवशी मोठ्या आवाजात म्हणले, बसा कविराज. म्हणजे माझ्या लक्षात आलं की काहीतरी भानगड आहे. तर जिथं तो माझी कविता छापली होती तिथं त्यांनी खूण घालून माझ्या समोर तो अंक फेकला आणि म्हणाले, हे काय आहे? म्हणलं कविता आहे सर. ते म्हणले, ही कविता आहे? हो म्हणलं कविता आहे सर. अरे म्हणले, ही कविता नाहीये. तुला ते खरंच भावलंय का? का टाळ्या घेण्यासाठी 2 प्रतिमा घ्यायच्या आणि त्याच्यावर शब्दांची इमले रचायचे आणि उगीच टाळ्या घेत सुटायचं? म्हणलं नाही सर, अहो मला वाटलं म्हणून तर मी लिहिलंय. तुला वाटलं का? म्हणले, मग आता मलाही वाटतंय. मी तुला 1000 ओळीची कविता इथं देऊन लिहून दाखवतो म्हणले तुझ्या समोर. म्हणलं कशी काय? बघ ना म्हणले. तू तू काय केलंस त्या कवितेमध्ये? एक प्रतिमा घ्यायची आणि ती पुढे वापरायची. तुझ्या माझ्या रेषा समांतर, छेद कधी गेलाच नाही. तुझी माझी लय वेगळी, सम कधी चाललीच नाही. आता बघ म्हणले, तुझी माझी गादी वेगळी, झोप कधी लागलीच नाही. तुझी माझी कुंडी वेगळी, फुल कधी आलंच नाही. तुझी माझी वाट वेगळी, भेट कधी झालीच नाही. अशा म्हणले 1000 ओळी मी लिहितो. ही काय कविता आहे? पुन्हा असं लिहिलंस तर मुस्काडीत देईन म्हणले. त्यांनी जर खरंच दिली असती तरी मी श्रीवत्सल अंजनासारखी वागवली असती, कारण हे त्यांचं खरं मार्गदर्शन होतं. ते म्हणले खूप वाच, खूप विचार कर आणि वाटलं तरच मग कविता लिही. आणि मित्र तेव्हा मी जी कविता सोडली ती कविता लिहिली नाही, पण आतापर्यंत 75 कवितांच्या पुस्तकाला मी प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. हे त्यांचं साहित्यिक मार्गदर्शन तर सोडाच, पण खाजगी आयुष्यात विद्यार्थी म्हणून शिष्य गुरु नातं काय असावं? काय झालं होतं, मला प्रकृतीचे पण खूप त्रास होते. माझं 57 साली पब्लिक हॉस्पिटल ताराचंदमध्ये पहिलं हर्नियाचं ऑपरेशन झालं, पण ते अयशस्वी झालं होतं आणि मला आता ते दुसऱ्यांदा ऑपरेशन करायचं होतं. म्हणजे मला भीती वाटली. तर त्यावेळी डॉक्टर सुलाघे या नावाचे जे प्रख्यात सर्जन होते सरस्वती विलास मधले, त्यांच्याकडे ऑपरेशन करावं असं मला वाटलं. पण त्या खाजगी डॉक्टरचे पैसे आम्हाला परवडणार आहेत काय? आम्ही गरीब होतो. पण माझ्या लक्षात असं आलं की डॉक्टर पु ग सहस्रबुद्धे आमच्या गुरूंच्या 60च्या सत्कार समारंभात डॉक्टर सुलाखे हे त्यांचे विद्यार्थी म्हणून बोललेले आहेत. मला धागा सापडला आणि मी सरांच्याकडे गेलो आणि म्हणलं, सर मला सुलाख यांच्याकडे ऑपरेशन करायचंय, पण त्यांचे पैसे बिसे मला काही परवडतील असं वाटत नाही. त्यावेळी गाढवा, आधी का नाही मला सांगितलंस? चल. म्हणून त्यांनी धरून मला सुलाख यांच्याकडे नेलं आणि अर्थातच मग गुरु आल्यानंतर सुलाखे काय, आम्ही गुरुबंधूच झालो. तेही त्यांचे विद्यार्थी, मी त्यांचा विद्यार्थी. त्या सरांनी त्याला सांगितलं, सुलाखे यांचं ऑपरेशन करायचं आणि हे देतील ते पैसे, असं ते म्हणायचे. आज सुलाखे म्हणले, अहो सर पैसे कसले सांगताय? तुम्ही त्याला घेऊन आलाय, त्यांचं ऑपरेशन मी करणार. आणि मित्र सुलाखे सरांनी माझं उत्कृष्ट ऑपरेशन केलं. आज तागायत मी ठणठणीत आहे. पण सर पु ग सहस्रबुद्धे आणि त्यांच्या पत्नी द्वारकुताई हे दोघंही मी आत ऑपरेशन थिएटरमध्ये असताना पुन्हा बाहेर येऊन शुद्धीवर येईपर्यंत बाहेर बसलेले होते. म्हणजे खूपच तुम्ही भावस्पर्शी अशा आठवणी सांगितल्या. थोडस मी परत विद्यार्थी आणि शिक्षक या दुव्याकडे येतो. तर तुम्हाला विद्यार्थी आणि शिक्षक या नात्याबद्दल काय वाटतं? तुम्ही काय सांगाल? आणि त्याच्यानंतर आम्हाला एक तो माधुरी दीक्षितचा किस्सा तुमच्या चरित्रामध्ये आहे. आणि सर त्याच्या बरोबरीने ना मला वाटतं तुम्ही एका नट तुमचा विद्यार्थी होता आणि त्याच्या शाळेतला किस्सा तुम्ही सांगायला हवाय असं वाटतं मला. शाळेतला यशवंत दत्त तुमचा विद्यार्थी होता, हो बरोबर? हो. तेही आम्हाला सांगा. पहिला तुमचा प्रश्न विद्यार्थी शिक्षक या संबंधाचा. हो तर मी स्वतः 14 वर्षे आपल्या शाळेमध्ये होतो. बरोबर. नंतर शिक्षकांचा शिक्षक झालो, आधी इतर शाळांमध्ये होतो. मला असं वाटतं की ज्याप्रमाणे मी माझ्या शिक्षकांचं वर्तणूक माझ्याशी सांगितली, त्याचप्रमाणे माझी वर्तणूक सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांशी असली पाहिजे. म्हणजे शिक्षक विद्यार्थी यांचे जवळीकीचे संबंध केवळ ते वर्गात धडा शिकवलाय, कविता पाठ करून घेतली, पेपर तपासले, मार्क दिले असा नाही. तर ये हृदयीचे ते हृदयी घातले, असे संबंध शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे असावेत असं मला नेहमी वाटत आलं आणि मी स्वतःही तसाच वागलो. कुठल्याही विद्यार्थ्याला कधी मी मारलं नाही. हा शिक्षा केल्या, पण हा एक 40 पानाचा धडा लिहून आण अशा शिक्षा केल्या. म्हणजे त्याही शिक्षा क्रिएटिव्ह होत्या, म्हणजे त्याच्यातनं त्यांना लिहावं लागलं.
पण शारीरिक मारहाण किंवा मारणं वगैरे असं कधी केलं नाही. पण एकदा मात्र केलं, कारण ते अगदी अपरिहार्य होतं. ते कसं तर मी त्यावेळी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड मध्ये शिक्षक होतो, 1 वर्षभरच होतो. पण तिथं पुढं प्रख्यात झालेला यशवंत दत्त हा माझा विद्यार्थी होता. त्या डेक्कन म्हणजे ती शाळा ज्या सोसायटीची, त्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी असलेले प्रख्यात प्रोफेसर SV कोगेकर यांचाही मुलगा त्या शाळेत माझ्या वर्गात शिकत होता. आणि तोही यशवंत दत्त एका बाकावर बसायचे. तो मुलगा बिचारा अत्यंत गरीब, सशासारखा गोरापान होता आणि गरीबही होता. हा यशवंत दत्त लहानपणापासून लेखाचा अल्लडच मुळे. तर तो काय करायचा म्हणे, असं सारखं कोपर त्याच्या बरगड्याला टोचायचा आणि तो रडायचा. तर मी वर्गात गेल्यानंतर म्हणलं, हा कोगेकर रडतो का म्हणून. तर मी एकदा कोगेकरला विचारलं, म्हणलं कोगेकर, तू का रडतोस, तू मला सांगत का नाहीस. तो म्हणला, सर हा यशवंत दत्त मला नेहमी त्रास देतो, पण त्यांनी जर तुम्हाला सांगितलं तर तो मला आणखीन त्रास देईल, म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. त्याचा त्रास मी सहन करत बसतो. एवढ्यात मी याला यशवंत दत्तला पुढे बोलवलं. तर मी त्याला म्हणलं, काय तू त्याला त्याच्या बरगड्यामध्ये असं दंड टोचतोस आणि त्रास देतोस, आणि तो रडतो म्हणलं. तो लेखाचा मोठ्या आवाजात मला काय म्हणला, एवढं काही मी त्याला लागवत नाही बरं का, एवढं रडायला नको यावेळी. असं म्हणल्याबरोबर मग मात्र मला राग आला आणि मी एक खाडकन मुस्कडत यशवंत दत्तच्या लावले. त्यावर म्हणलं, लागलं का आता, येतंय का रडायला म्हटलं. त्याच्या डोळ्यात त्यावेळी जरा पाणी आलं. पण येतं ना रडायला, मग असं रडायला येतं म्हटलं. परंतु त्यानंतर यशवंत दत्तचे माझे खूप संबंध आले. त्यांनी ती माझी मुस्कडीत लक्षात ठेवली होती. आणि मित्र पुढे त्यांनी अनेक चित्रपटात कामं केली. मला प्रत्येक चित्रपटाचं आणि नाटकाचं तो पास पाठवत असे पहिल्या खुर्चीचे, आणि मी त्याला बघायला जात असे आणि त्याला त्या ठिकाणी सांगत असे. सरकारनामा या चित्रपटात त्याचं जे काम होतं त्याच्यामध्ये एक थालपिठाचा उल्लेख आहे बघा. तर मी माझ्या सुनेला त्यावेळी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता, इथल्या जोशी हॉस्पिटलमध्ये, आणि शेवटची अवस्थाच होती. सुनेला म्हटलं, 2 थालपिठे टाक, आपण त्याला घेऊन जाऊ. माझ्या सुनेनं 2 थालपिठे केली. मध्यंतरीच्या काळात तो माझ्या घरी आला होता. त्यावेळी माझ्या सुनेला म्हटला, तू भाग्यवान आहेस म्हणला. तर सून म्हणली, कशी काय, म्हणजे ते माझे सासरे आहेत म्हणून भाग्यवान. नाही 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 म्हणला, हा आमचा गाल बघ म्हणले, याच्यावर जे उठलेलं आहे ना, तसं काही तुझ्या गालावर उठलेलं नसेल, म्हणून तू भाग्यवान आहेस म्हणला. तिला तो म्हणला. आणि मग म्हणला, पण तरी भाग्यवान आहे, सरांनी दुसऱ्या गालावर जरी उठवली असती तरी चाललं असतं. मग सरकार नावाच्या त्यावेळी मी थालपिठे घेऊन गेलो. डॉक्टरनी त्याला खायला सांगितलेलं नव्हतं, बंदी केली होती. तरी तो म्हणला, सरांनी आणलेला आहे ना, म्हणजे प्रसाद आहे, म्हणून त्यांनी ती थालपिठे खाल्ली. आणि मित्र हो, पुढे तो गेलाच, पण त्यांनी माझ्या मनावर, माझ्या हृदयात कायमची आठवण करून ठेवली आहे. तो रागावला नाही थोबाडीत मारल्याबद्दल, कारण आयुष्यात एकमेव थोबाडीत एका विद्यार्थ्याला मारले, पण त्यांनी माझी आठवण ठेवली, याबद्दल मला आनंद वाटला. हा सर, तो माधुरी दीक्षितचा किस्सा काय होता. हा, अरे तुम्हाला माधुरी दीक्षित पाहिजे काय, तुम्हालाही माधुरी दीक्षित पाहिजे असं वाटतंय. ठीक आहे ठीक आहे. मी आमच्या टिळक कॉलेजमध्ये प्रोफेसर होतो. तर SP कॉलेजच्या आवारातून असं आतमधून जाताना त्या तालमीच्या वरून, आपल्या 9वीच्या तालमीवरून आज शेवटी आमचं असं टिळक कॉलेज होतं. आणि माझा पहिला तास असे, आणि पहिल्या तासाच्या वेळी कदाचित थंडीच्या दिवसात अशी थोडीशी अंधार सुद्धा असे त्यावेळेला, आणि हवा तर अगदी थंड. पण मी चालत जात असे. तर काय झालं होतं, आमच्या स्नेहसंमेलनाच्या वेळेला बऱ्याच शिक्षकांच्या खोड्या काढायला विद्यार्थ्यांना आवडतात. तुम्हालाही आवडत असतील आमच्या खोड्या काढायला शिक्षकांच्या, आणि चांगले संबंध असतात ते. तर आमचे त्यावेळेचे विद्यार्थी, माझे जे BEdचे होते, आमच्या स्नेहसंमेलनात एक फिशपॉन्डचा कार्यक्रम होता. अरे बाप. आणि मला फिशपॉन्ड द्यायचा, असं ते शेला पागोटे असं त्याला म्हणतात. तर आमच्या विद्यार्थ्यांनी मला एक फिशपॉन्ड दिला होता, म्हणजे प्रश्न विचारला होता फिशपॉन्ड टाईप. कोणता प्रश्न होता तो. तो प्रश्न असा होता की, सर सकाळच्या वेळी, शांत वेळी, ज्यावेळी नुकतं फटफटलेलं असतं आणि आपला पहिला तास असतो, त्यावेळी तुम्ही SP कॉलेजच्या शांत आवारातून आपल्या कॉलेजकडे येत असता. अशा शांत वेळी, निर्मनुष्य स्थितीत तुम्हाला माधुरी दीक्षित भेटली तर तुम्ही काय कराल. आता या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनी मला अडचणीत टाकलेलं होतं. कसं अडचणीत टाकलेलं होतं की, समजा मी काहीही करणार नाही असं म्हटलं तर मास्तरामध्ये काही पाणी नाही,
असं म्हणणार. आणि काहीतरी करेन असं म्हटलं तर मास्तर भानगडखोर आहे असं म्हणणार. म्हणजे दोन्ही बाजूनी उत्तर ते मला पकडणार होते. पण अरे त्या लोकांना माहित नव्हतं की मी त्यांचं बारसं जेवलेलो आहे. आमचे प्राचार्य पिंपळखरे यांनी ज्यावेळी त्याचं स्क्रुटिनी केली त्यावेळी ते म्हणले हा फिशपॉन्ड द्यायला नको उगीच तुमचं काहीतरी तिथं अब्रू जाईल. मी म्हणलं नाही सर तो वाचा, मी खंबीर आहे, तयार आहे ते सांगायला. ते म्हणले तुमची तयारी आहे? हो म्हणलं माझी तयारी आहे. मग ते फिशपॉन्डचं आलं तो त्या विद्यार्थ्याने वाचला की सर, सकाळच्या वेळी शांत वेळी माधुरी दीक्षित तुम्हाला रस्त्यात भेटली तर तुम्ही काय कराल? म्हणलं ऐका मित्र हो, सकाळच्या या प्रशांत वेळी जर माधुरी दीक्षित मला भेटली तर तुमच्या मनात जे आहे ते करीन आणि जे नाही तेही करीन. डोळ्यांचा कडकडाट झाला. कारण तुमच्या मनात काय आहे आणि काय नाही हे तुमच्यापर्यंत आहे, माझं काहीच नाही त्याच्यामध्ये. असं म्हणून ते दात मी त्यांच्या घशात घातले आणि सुटलो त्याच्यात. वा. सर, आता आणखीन एका प्रश्नाकडे की हो आजवर आपण अनेक विषयांवर अनेक भाषांमध्ये अगदी सिंधीमध्ये सुद्धा तुम्ही व्याख्यानं दिलेली आहेत, लेखन केलेलं आहे, अनेक हो हो अनुभव घेतलेत, अनेक पुरस्कार मिळवलेत. हो तीन वेळा तर तुम्हाला जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. तर हो. ह्याबद्दल जरा सांगा. म्हणजे भाषेचं तुमचं हे सिंधी भाषेचं ज्ञान किंवा तुम्हाला आवड कशी निर्माण झाली? मला मुळातच भाषांची आवड असल्यामुळे अनेक भाषा शिकावं असं मला वाटत होतं. आणि त्या काळात म्हणजे अजूनही ती शासनाची स्कीम आहे हं. की एखाद्या शिक्षकाला आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त एखादी भारतीय भाषा शिकायची असेल तर त्याला वर्षभर शिकायला डेप्युटेशन मिळतं. बरं. पगार चालू राहतो, बरं. नोकरी चालू राहते, पण वर्षभर पुन्हा त्या भाषेचा विद्यार्थी होता येत होतं. आणि अपेक्षा अशी असते सरकारची की ती भाषा शिकून आल्यानंतर त्या शिक्षकानं आपल्या शाळेत शाळेच्या तासाव्यतिरिक्त तास घेऊन विद्यार्थ्यांना ती भाषा शिकवावी. ही राष्ट्रीय एकात्मता भाषा योजना अशी योजना आजही चालू आहे. त्या योजनेत मी सिंधी भाषा शिकायला डेक्कन कॉलेजमध्ये गेलो. वर्षभर आपल्या शाळेतच गेलो होतो. आता सिंधीच का निवडली? तर सिंधी ही दुर्लक्षित भाषा होती. बंगाली शिकले असले तर बंगाली खूप लोक शिकतात, सिंधी कोण शिकणार? तर माझी आयडेंटिटी त्याच्यात निर्माण होईल आणि शिवाय पुण्यात त्याची सोय होती. म्हणून मी ते सिंधी शिकायला गेलो. आणि मला अर्थात भाषेची आवड असल्यामुळे ती सिंधी मी आत्मसात केली. तशी सिंधी मराठीच्या जवळची आहे बरं का अगदी. कारण ती संस्कृतोद्भव भाषा आहे. त्याचं एकच उदाहरण देतो तुम्हाला. हा घोडा आहे हे मराठीतलं वाक्य आहे आणि ही घोडो आहे हे सिंधीतलं वाक्य आहे. फक्त घोडाच्या ऐवजी घोडो झालं. गरम जिलबी तयार आहे हे वाक्य मराठी पण आहे आणि सिंधी पण आहे. बर. गरम जिलबी तयार आहे एवढंच ते म्हणतात. आहे हे क्रियापद जसंच्या तसं सिंधीमध्ये आहे. बर. हा आता त्याच्यामध्ये फारसी आणि उर्दू शब्दांचा भरणा पुष्कळ आहे मात्र, त्यामुळे ती भाषा वेगळी वाटते. पण त्याचा मला फायदा असा झाला की एकता मासिकाचा मी संपादक होतो त्यावेळी सिंधी साहित्य समाज आणि संस्कृती असा विशेषांकच मी काढला आणि त्या समाजात त्याची फार प्रसिद्धी झाली. पुढे जागतिक मराठी परिषद ही मुंबईला भरलेली होती, पहिली परिषद की ज्याचे अध्वर्य होते शरद पवार आणि माधव गडकरी बर. आणि जगभरातली मराठी माणसं तिथं आलेली होती. त्या परिषदेमध्ये एक परिसंवाद त्यांनी आयोजित केला होता पु ल देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली, की ज्या मराठी माणसानं आपल्या एखाद्या भारतीय भाषेवर कमांड मिळवली असेल त्यांचा एक परिसंवाद त्यांनी राष्ट्रीय एकात्मता परिसंवाद म्हणून घेतला. आणि अर्थातच तेरगळ्या भाषेतले लोक त्यांनी बोलावले होते. सिंधीमध्ये त्याला कोण मीच सापडलो, कारण सरोजिनी वैद्य त्याच्या संयोजिका होत्या. त्यांनी माझंच नाव सुचवलं आणि मला अनेक लोक आमचे साहित्यिक तिथे नंबर लावून बसले होते आम्हाला आमंत्रण मिळवा द्या म्हणून. आणि माझा नंबर आपोआप मला मानाचं म्हणून घरी आलं आणि त्या परिषदेत मला सहभागी होता आलं. तिथलाच एक किस्सा तुम्हाला त्या सिंधी बाबतीतला सांगतो. पुलंनी मला विचारलं तू सिंधीच का घेतलंस? तर मी हजरजबाबी असल्यामुळे त्याला सांगितलं भाई तुमच्यामुळे. तर हाशा पिकला. पुलंच्यामुळे मी सिंधी घेतो म्हणजे काय? पुलं म्हणले म्हणजे काय माझ्यामुळे सिंधी घेतलंस म्हणजे काय? म्हणलं भाई तुम्ही बंगाली शिकलात, मी पण बंगाली शिकलो असतो तर मला कोणी विचारलं असतं. मलाच विचारणार. म्हणून मी सिंधी घेतलं. म्हणजे तुमच्याचमुळे सिंधी घेतलं नाही का? टाळ्यांचा कडकडाट झाला. खाली ऐकायला लता मंगेशकर, पी व्ही नरसिंहराव, रणजित देसाई हे पुलंच्यामुळे होते, आमच्यामुळे नव्हते, पुलंच्यामुळे होते. मग त्याच्यात मात्र एक गंमत अशी झाली की सिंधी साहित्य त्या मनानं तसं प्रगत नाहीये कारण त्यांना प्रांत नाही.
आणि मराठीमध्ये तर जी ए कुलकर्णी सारखे ख्यातनाम साहित्यिक झाले. तर मी तिथं विवेचन केलं, बरं मी मुद्दाम बोलणार म्हणून तिथल्या गॅलरीमध्ये बरेच सिंधी साहित्यिक घेऊन बसले होते. तर मी तिथं सांगितलं व जी ए कुलकर्णी सारखा कथाकार सिंधीमध्ये होणे नाही. त्यावर तिथलं खाली मनुष्य आला आणि त्यांनी एक चिठ्ठी माझ्या निषेधाची तिथं पाठवली की तुम्ही आमच्या सिंधी भाषेचा अपमान केलेला आहे. आणि पुलं म्हणले मला आता तुला याला उत्तर द्यायला पाहिजे, नाहीतर ते बाहेर काहीतरी निदर्शनासारखं करतील. मग मी तिथं काय केलं की त्याला एक उदाहरण म्हणून द्यायला पाहिजे म्हणून जी ए कुलकर्णींच्या कथेचं भाषांतर तर सिंधीत तिथं करणं शक्य नव्हतं, लांबलाच. पण लोककवी मनमोहनांची एक छोटी कविता आहे. शव हे कवीचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतच होता. फुले तयावर उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतच होता. म्हणजे आयुष्यभर जळणारा आणि फुलणारा तो कवी. किती सुंदर व्याख्या आहे त्याची 4 ओळीतली. तर तिथं मी तिथल्या तिथे सिंधीत भाषांतर करून दाखवलं त्याचं. लाश कवियजी छोथा भुलायो, सजी जिंदगी पाण जल्यो वा. छोथा उनते गुल्ल चढायो, सजी जिंदगी पाण टडियो वा. हे म्हणल्याबरोबर त्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आणि मी म्हणलं असा कवी तुमच्यात झालेला नाही. आणि त्यांनी ते मान्य केलं आणि माझ्यावरचं समरप्रसंगाचं संकट टळलं. हा माझा सिंधीचा फायदा झाला. अशा तऱ्हेनं सिंधी लोकातही वावरलो. सिंधीतली एक कथाही मी सुंदर वतन नावाची लिहिलेली आहे. ती सविस्तर सांगायला आता वेळ नाही म्हणून या ठिकाणी थांबतो. असं माझं सिंधीतलं काम आहे. उत्तम सांगितलं. मित्रांनो, आज आपण आणि कालही सरांबरोबर खूप गप्पा मारल्या, खूप त्यांचे अनुभव ऐकलेत जीवनाविषयीचं आणि एकंदरीत खूप मोठं तत्वज्ञान त्यांनी आपल्याला उलगडून सांगितलं. त्यांच्या आदर्शांबद्दल ते बोलले आणि अशा अनेक विषयांवर आपण गप्पा मारल्या. मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आज आपले सर, म्हणजे आपण तर 60च्या पुढचे आहोत, त्यामुळे आपले सर हे 80च्या पलीकडचे आहेत. नम जोशी सर 87व्या वर्षी सुद्धा तेवढ्याच उत्साहाने, तेवढ्याच तळमळीने आणि तेवढ्याच अत्यंत प्रेमाने आपल्याशी गप्पा मारतायत. त्यांच्या ह्या उत्साहाला आपल्या सगळ्या नुमवियांतर्फे सलाम सर. अगदी ग्रेट मानलं तुम्हाला. थोडं बोलतो. हो हो, बोला सर. अतुल आणि उपेंद्र या दोघांनी आज मला बोलतं केलं आणि तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्याच मुळे मी आज 87व्या वर्षी सुद्धा चालता बोलता आहे. याबद्दल तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो. असाच तुमचा सर्वांचा सहवास लाभो. आणि ही माझी मुलाखत जर तुम्हाला आवडली तर सगळ्यांनी ऐका आणि अतुल आणि उपेंद्र याला कळवा. थँक्यू. नक्की सर. धन्यवाद. आता मित्रांनो, आपला कार्यक्रम आपण इथेच संपवत आहोत. आणि तुम्हाला मी म्हणल्याप्रमाणे आपल्या ह्या चॅनलला, मित्ररंगला तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता शेवटचं एक मात्र जाताना मला सांगावंसं वाटतंय की आपण तर नुमवीय आहोतच, पण नमजोशींनी आपल्याला शिकवल्यामुळे आपण नमवीय पण आहोत, हेही लक्षात ठेवा. नमस्कार. नमस्कार.